सर्वांना माझा नमस्कार. आपण डिसेंबर महिन्याचं एक लेक्चर बघितलंय. आता हे आपलं दुसरं लेक्चर असणार आहे. तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आपण बघणार आहोत. ठीक आहे. या लेक्चरच्या नोट्स कुठे आहेत? तर द अकॅडमीचं जे आपलं ऑफिशियल चॅनल आहे टेलिग्रामवरती, तर तिथे तुम्हाला या लेक्चरच्या नोट्स भेटून जातील आणि जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाणार आहे. ठीक आहे. तर महत्त्वाची पुस्तकं आणि लेखक आपल्याला बघायची आहेत. तर काय सुरुवातीलाच त्यांनी भारत दॅट इज इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं असं सांगितलं तर अभिजित जोग यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. एवढं फारसं महत्त्वाचं नाही आहे, पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा की भारत हा आपला देश अभिजात आहे. मी जेव्हा पण तुम्हाला मेमरी हिंट वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा शब्दांचा अपभ्रंश आपण त्याच्यामध्ये करतो का? कारण की ते मेमरीमध्ये फिट बसलं पाहिजे. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, भारत दॅट इज इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? अभिजित जोग यांनी ते लिहिलेलं आहे. याच्यानंतर फार ते फार 2-3 पुस्तकं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं फार महत्त्वाचं पुस्तक कोणतं आहे? द ग्रेट सँक्शन्स हॅक हे पुस्तक उर्जित पटेल यांनी लिहिलं आहे. आता उर्जित पटेल हे आपली जी RBI बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर त्याचे माजी गव्हर्नरसुद्धा राहिलेले आहेत. तर त्यांनी हे पुस्तक लिहिले. ते या पुस्तकामध्ये काय सांगतात? द ग्रेट सँक्शन्स हॅकमध्ये जगामध्ये असे काही देश आहेत, जे की त्यांचे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी इकॉनॉमिक सँक्शन्स लावतात आणि त्यांचे त्याच्यामध्ये राजकीय हेतू तेवढे सफल होत नाही. मात्र त्याचे जे सँक्शन्स आहेत त्याचे विपरीत परिणाम हे जे आपल्याला आपण त्याला सप्लाय चेन जे म्हणतो तर त्याच्यावरती होत असतात. तर त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करतात की अमेरिका झालं किंवा युरोपियन युनियन झाले यांनी रशिया किंवा चायनाला कसा अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये चायनाने तंत्रज्ञान कसं विकसित केलं आणि ते आता कसं टप देत आहे. USAला म्हणू द्या किंवा मग युरोपियन युनियनचे जे पण कंट्री आहे त्याला. तर हे सँक्शन्स तुम्ही नेहमी न्यूजमध्ये बघत असाल. USA झालं किंवा मग युरोपियन कंट्रीज झालं, तर त्या नेहमी लादत असतात. त्याच्यामागे त्यांचा इकॉनॉमिक, आर्थिक तसेच राजकीय हेतूसुद्धा असतो. ह्याच गोष्टी उर्जित पटेल यांनी त्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे. या स्वरूपाचं ते पुस्तक आहे. तुम्हाला ग्लोबल मॅप दिसेल आणि त्याच्यावरती त्यांनी अशा काहीतरी फुल्या मारून ठेवलेल्या आहे. या अनुषंगाने गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता उर्जित पटेल यांचं सध्याचं जे पद आहे ते महत्त्वाचं आहे. करंट अफेअर्सच्या अनुषंगाने तुम्हाला ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ते सध्या IMFमध्ये भारताचे कार्यकारी संचालक आहे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं जे महत्त्वाचं पुस्तक आहे, सनातन संस्कृतीची अटल दृष्टी या नावाचं पुस्तक आहे. वासुदेव देवनानी यांनी ते लिहिलेलं आहे. तर कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही? दृष्टी या अनुषंगाने वासुदेवाची दृष्टी किंवा श्रीकृष्णाची दृष्टी या अनुषंगाने लक्षात ठेवा. किंवा सनातन संस्कृती म्हणल्यानंतर तुम्हाला काय आठवतं? हिंदू धर्म आठवायला पाहिजे. त्या अनुषंगाने वासुदेव किंवा श्रीकृष्ण या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, प्रकाशन कोणी केलं तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी याचं प्रकाशन केलेलं आहे. म्हणून ते पुस्तक महत्त्वाचं ठरतं. विषय काय? माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवनकार्य आणि सांस्कृतिक विचारांवरती हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. तर सनातन संस्कृतीची अटल दृष्टी म्हणल्यानंतर वासुदेव देवनानी हे नाव तुम्हाला आठवायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचं पुस्तक कोणतं आहे? द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक शिखर धवन यांनी लिहिलेलं आहे. आता द वन याचा जर अपभ्रंश केला तर त्याच्यामध्ये धवन येतं. ठीक आहे. आणि अजून काय? माय लाईफ अँड मोर. आत्ता शिखर धवन यांनी त्यांचा दुसरा विवाह रचलेला आहे. त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही माय लाईफ अँड मोर या अनुषंगाने काहीतरी त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकता. तर द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक कोणी लिहिलंय? तर शिखर धवन यांनी लिहिलंय. या अनुषंगाने लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. प्रकाशन वगैरे ते जास्त विचारत नाही, लेखकावरती ते फोकस करतात. आत्ता मागं मला वाटतं कंबाईन मेन्सला त्यांनी शशी थरूर यांचं एक पुस्तक होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहिलेलं. तो प्रश्न आलेला होता. पुस्तकांवरती सरासरी प्रश्न येत नाही. आला तर खूप फेमस रायटर जे आहे किंवा महत्त्वाचं गाजलेलं पुस्तक त्या अनुषंगाने ते विचारतात. पुढचं पुस्तक आहे काश्मीर इन द लाईफ ऑफ फायर. आता हे अशा स्वरूपाचे पुस्तक 100% कोणतरी आर्मी मॅन किंवा मेजर जनरल हे लिहित असणार. या बाबी तुम्हाला लक्षात घेता आल्या पाहिजे. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिलं ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे, कारण की ते पुस्तक गाजलेलं आहे. न्यूजमध्ये होतं, संसदेमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. काश्मीर इन द लाईन ऑफ फायर मेजर जनरल रंजन महाजन यांनी ते लिहिलेलं आहे. पुढचं पुस्तक आहे सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक मोहर बसू यांनी लिहिलेलं आहे. आता सलमान खान याला सुलतान ऑफ बॉलिवूड म्हणतात हे सर्वांना माहिती आहे. याचं आणि लेखकाचं नाव कसं लक्षात ठेवायचं? सलमान खानकडे खूप जास्त पैसा आहे, वकिलांची फौज आहे, त्याच्यामुळं तो कोणत्याच गोष्टींना गिनत नाही. ठीक आहे. या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. मोहर
मोहर म्हणजे काय, जुन्या काळामध्ये पैशालाच मोहर म्हणलं जायचं. या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं. किंवा त्याची जी ऑर्गनायझेशन आहे बिईंग ह्युमन, त्याच्यामध्ये तो खूप जास्त पैसा टाकतो किंवा मग सोशल वेलफेअरसाठी तो पैसा खर्चो. या या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पुढचं पुस्तक आहे द आर्ट ऑफ डुईंग नथिंग राईट. आता काहीच व्यवस्थित करत नाही, काहीच बरोबर करत नाही, या अनुषंगाने तुम्हाला हास हसतो. अजित नवराज हास या अनुषंगाने गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. द आर्ट ऑफ डुईंग नथिंग राईट हे पुस्तक अजित नवराज हांस यांनी लिहिलेलं आहे. कोणत्याच गोष्टी व्यवस्थित करत नाही म्हणून तो हसतो. या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचे जे पुस्तक आहे द तमिळ्स अ पोर्ट्रेट ऑफ अ कम्युनिटी, हे पुस्तक निर्मला लक्ष्मण यांनी लिहिलेलं आहे. द सोशल लाईफ ऑफ रेन्स हे पुस्तक अमिताभ कुमार यांनी लिहिलं आहे. घोस्टेड, दिल्लीज हॉन्टेड मॉन्युमेंट हे पुस्तक एरिक चोप्रा यांनी लिहिलंय. ठीक आहे. पुढे सोर्स ऑफ वेलर हे पुस्तक स्वप्नील पांडे यांनी लिहिलंय. द रॉंग वे होम हे पुस्तक शुनाली खुल्लर स्ट्रॉप यांनी लिहिलंय. रुक्मिणी अंटी अँड द आर के नारायण फॅन क्लब हे पुस्तक सीता भास्कर यांनी लिहिलेलं आहे. द लास्ट अवतार एज ऑफ कल्की हे पुस्तक विश्वास मोदगल यांनी लिहिलेलं आहे. छोल टायगर्स द एव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक मात्र महत्त्वाचं आहे. अमिश त्रिपाठी यांनी हे पुस्तक लिहिले. आता अमिश त्रिपाठी काही जणांना माहीत असेल, तर त्यांनी भरपूर सारे असे पुस्तकं लिहिलेले आहे. तर त्यांचं सीता नावाचं पुस्तक फेमस आहे. मला वाटतं रावणसुद्धा नावाचं पुस्तक आहे त्यांचं. त्याच्यानंतर महादेवावरती सुद्धा त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. मला आता त्याचं नाव आठवत नाही आहे. ते पुस्तक मी वाचलेलं आहे. नाही आठवते ते पुस्तकाचं नाव. ठीक आहे. तर अमिश त्रिपाठी चोला टायगर्स द एव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक खूप गाजलेलं आहे. डी वाय चंद्रचूड जे माजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते भारताचे, त्या अनुषंगाने तुम्हाला वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक लक्षात ठेवायचं आहे. UPSCला त्यांनी वाय भारता मॅटर्स हे जे एस जयशंकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते विचारलेलं होतं. या अनुषंगाने तुम्हाला वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. केसरिया अन ओड टू द करमसोत राठोड हे पुस्तक KS चौहान यांनी लिहिलं आहे. आणि द कम्प्लीट बुक ऑफ हिंदी नेम्स हे पुस्तक मेनका गांधी यांनी लिहिलं आहे. मेनका गांधी हे तुम्ही पॉलिटीमध्ये वाचत असतात. पुढचं महत्त्वाचे काही पुस्तके जे की तुमच्या नोट्समध्ये मेन्शन नाही आहे. द 11th अवर हे पुस्तक सलमान रश्दी यांनी लिहिलेलं आहे. आता रश्दी या नावामध्ये रश हा शब्द येतो. रश या शब्दाचा अर्थ होतो घाई गडबड करणे. आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे द 11th अवर. 11th अवर या म्हणीचा अर्थच असा होतो की रश करणे किंवा घाई गडबड करणे. या अनुषंगाने तुम्हाला सलमान रश्दी यांनी द 11th अवर नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ भारत इन द मोदी इरा. आता हे पुस्तक 100% कोणी लिहिलेलं आहे तर सिकंदर कुमार. कसं लक्षात ठेवायचं, मोदीजी हे राजकारणामधले किंवा मग भारत देशाचे सिकंदर आहेत. या अनुषंगाने लक्षात ठेवा. इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट त्यांनी केली मोदी इरामध्ये. या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिकंदर. ठीक आहे. पुढचं पुस्तक आहे अ टेल ऑफ टू स्टेट्स. हे पुस्तक आय व्यंकटराव यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक आंध्र आणि तेलंगणाची जी पॉलिटिकल जर्नी आहे त्याच्यावरती हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. कसं लक्षात ठेवायचं, तेलंगणा जे तुमचं स्टेट आहे 2014मध्ये आंध्र प्रदेश या राज्यामधून वेगळं झालं, म्हणजे ते कट करण्यात आलं. या अनुषंगाने तुम्हाला व्यंकट्टा या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे पुस्तकं जर तुम्हाला सांगायचे झाले तर द 11th अवर हे पुस्तक लक्षात ठेवा सलमान रश्दी यांचं. चोला टायगर्स हे पुस्तक सुद्धा महत्त्वाचं आहे अमिश त्रिपाठी. जसं त्यांनी मला वाटतं ग्रुप सी का ग्रुप बीला त्यांनी ती मॅजिशियन आहे बघा, तिचं नाव पण मला आता आठवणं झालं. एक सेकंड मी सर्च करतो. ते माइंड रीडर त्यांना म्हटलं जातं. सुहानी शाह. सुहानी शाह हिचा एक पुरस्कार त्यांनी विचारला होता. त्या अनुषंगाने तुम्हाला प्रॉमिनंट रोल तिथं अप्लाय करायचा होता की यार इथं माइंड रीडर किंवा मॅजिशियन सध्या सर्वात जास्त फेमस कोण आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला सुहानी शाह टिक करायचं होतं. तुमचा कंटेंटचा भाग असता तर वेल अँड गुड. तुम्हाला माहीत नसतं तरी सुद्धा अप्रोचवरती तो प्रश्न तुमचा सुटत होता. त्या अनुषंगाने अमिश त्रिपाठी हे जे तुमचं एन्शंट कल्चर आहे किंवा मग मायथॉलॉजी त्याच्यावरती पुस्तकं लिहित असतात, पब्लिश करत असतात. त्या अनुषंगाने तुम्हाला चोला टायगर्स हे पुस्तक कोणी लिहिलं हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. शिखर धवन यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सलमान खानचं सुद्धा महत्त्वाचं आहे. सनातन संस्कृतीची अटल दृष्टी हे पुस्तक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं द ग्रेट सँक्शन हॅक हे पुस्तक महत्त्वाचं आहे, उर्जित पटेल यांनी लिहिलेलं. ह्या एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पुढचा आपला टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी. आता जर तुम्ही
राज्यसेवा पूर्वचा पेपर उघडून बघितला 2025चा, जसं की डिस्कशन मी घेतलंय. तर ब्रिक्सच्या शिखर परिषदा कशा झाल्या, त्याचा क्रम त्यांनी विचारला होता, कुठं कुठं झाल्या, 13वी कुठं झाली, 14वी कुठं झाली, या अनुषंगाने त्यांनी जोड्या लावामध्ये त्याचा प्रश्न विचारला होता. त्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे 2024ला त्यांनी 5 अलायन्स कंट्री जे आहेत, तर त्याच्यामध्ये 5 देश कोणते, ते 5 देश त्यांनी तुम्हाला विचारलेले होते. या अनुषंगाने एक गोष्टी लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय घडामोडी सुद्धा आता महत्त्वाच्या झालेल्या आहे, त्या सोडून जमणार नाही. तर युनेस्को 20वे अमूर्त सांस्कृतिक वारसा समिती सत्र झालं. कुठं झालं, त्याचं आयोजन नवी दिल्लीला झालेलं होतं. ठीक आहे, भारतात प्रथमच ते झालं. आता युनेस्कोमध्ये ना 2 गोष्टी असतात. एक अमूर्त म्हणजे काय, ज्याला तुम्ही टच करू शकत नाही. ठीक आहे, त्याला आपण इंटँजिबल हेरिटेज म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता दीपावलीचा सण झाला, तर दीपावलीच्या सणाला तुम्ही टच करू शकता का, नाही, ते इंटँजिबल हेरिटेज झालं. पण त्याचऐवजी तुम्ही अजिंठा वेलोरा पकडा, तर त्याला तुम्ही त्या लेण्यांना तुम्ही टच करू शकता. जिथं जे पण आर्ट वगैरे आहे त्याला तुम्ही टच करू शकता. त्याला आपण टँजिबल म्हणतो. ठीक आहे, त्या मूर्त गोष्टी आहेत तुमच्या. या अनुषंगाने युनेस्कोमध्ये 2 वारसा असतात, एक तुमची इंटँजिबल आणि दुसरं टँजिबल. तर हे इंटँजिबलवालं जे आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा समिती सत्र, हे भारतात 2025 साली झालं डिसेंबरमध्ये. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आणि याचे अध्यक्ष कोण होते, तर विशाल व्ही शर्मा होते. कसं लक्षात ठेवायचं आहे, भारताचा सांस्कृतिक वारसा हा खूप विशाल आहे. या अनुषंगाने तुम्हाला त्याचे अध्यक्ष विशाल व्ही शर्मा होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये जो सत्र झालं, ही जी समिती झाली, ठीक आहे, तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. कोणता निर्णय होता, इटालियन पाककला. पाककला म्हणजे काय, तुम्ही जे जेवण बनवता त्याला पाककला आपण म्हणतो. तर इटालियन पाककला या यादीमध्ये त्यांनी समाविष्ट केली. संपूर्ण राष्ट्रीय पाककलेला मान्यता मिळवणारा इटली हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला म्हणजे मल्टिपल स्टेटमेंटमध्ये जर आला तर त्यांनी हे स्टेटमेंट तुम्हाला, हे विधान त्या प्रश्नामध्ये विचारू शकता. त्या अनुषंगाने पुढचा पण महत्वाचा आहे की दीपावलीचा समावेश केला. दिवाळी जी आपण साजरी करतो, 10 डिसेंबर 2025 रोजी दीपावलीचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. दिवाळी हा या यादीमधला भारताचा 16वा घटक आहे. आता ही जी यादी आहे, तर विकिपीडियावरती तुम्हाला ते भेटून जाते. आपला जो टेलिग्रामचा प्रायव्हेट ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला ती PDF टाकेल, एकदा वाचून घ्यायची. भारतातील वारसास्थळ जर बघायची झाली तर आता ही जी वारसास्थळं इथं त्यांनी जी सांगितली, तर ही टँजिबलवाली, मूर्तवाली आहे. तर एकूण आता किती आहे, 44. आणि या 44चं विभाजन कसं केलेलं आहे त्यांनी, 36 याच्यामधले सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि एकमेव मिश्र वारसास्थळ भारतामध्ये कोणतं असेल, तर ते कांचनजंगा आहे. कांचनजंगा कुठे येतं, सिक्कीममध्ये येतं. एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचं. 44वं स्थळ कोणतं आहे, मराठा लष्करी भूप्रदेश. या बाबी आपण मागच्या वर्षीच्या करंट अफेअरमध्ये बघितलेल्या आहे. आता पुढचं महत्त्वाचं न्यूज काय, 23वी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा 4 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी भारत दौरा झाला. व्हिजन 2030 काय याच्यामध्ये, 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट याच्यामध्ये त्यांनी ठेवलंय. आता व्हिजन 2030 कोणत्या देशाच्या संदर्भात आहे, असा जर प्रश्न आला, त्या अनुषंगाने तुम्हाला भारत रशिया वार्षिक शिखर परिषद आठवली पाहिजे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्ट कोणता आहे, तर रेलोस करार आहे. या रेलोसचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात आला पाहिजे, रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट. आता हे जिथं जिथं लॉजिस्टिक्स सपोर्ट हा वर्ड येतो ना, म्हणजे USA सोबत सुद्धा आपण हे ॲग्रीमेंट केलेलं आहे. लॉजिस्टिक्स सपोर्ट हा शब्द जिथं जिथं येतो तिथं मिलिटरी ॲग्रीमेंट यांनी काहीतरी केली, ही गोष्ट लक्षात घ्यायची. दोन्ही देशांमध्ये सशस्त्र दलांना एकमेकांचे सैन्य अड्डे, बंदरे आणि विमानतळांचा वापर करण्याची परवानगी देणं, भारतीय नौसेनेला रशियाच्या आर्टिक आणि उत्तर समुद्री मार्ग वापरण्याची संधी मिळेल. या बाबी तुम्हाला रेलोस कराराबद्दल लक्षात ठेवायचे. सर्वात महत्त्वाचा, रेलोस करार कुणासोबत झाला, तर आर पासून रशिया. या अनुषंगाने लक्षात ठेवा, रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट हा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला तो लक्षात ठेवायचा. आणि कशा संदर्भात झाला, तर मिलिटरी ॲग्रीमेंट आहे इन जनरल. या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता जे आपण त्याला म्हणतो की सायबर क्राईम्स खूप जास्त वाढले, या अनुषंगाने सिंगापूरमध्ये त्यांनी काय केलं, एक कायदा आणला, स्कॅमर्सना चापकाचे फटके. ठीक आहे, तर या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतो की ह्या स्वरूपाचा कायदा कोणत्या देशाने आणला, असा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याचं उत्तर सिंगापूर येणार आहे. जनरली सिंगापूर वाटत नाही, असं वाटतं की एखादी गल्फ कंट्री असू शकते, तर गल्फ कंट्री नाही याच्यामध्ये, सिंगापूर हा देश आहे. या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या की सिंगापूरमध्ये आता जे पण स्कॅमर्स असणार आहे, तर त्यांना चापकाचे फटके दिले जाणार आहे. नवा कायदा 30 डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. शिक्षा काय याच्यामध्ये, गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार 6 ते 24 वेताचे फटके याच्यामध्ये अनिवार्य त्यांनी केलेले आहे. आणि मनी मुल्स नावाची कन्सेप्ट त्याच्यामध्ये
जरा न्यूजमध्ये आली होती. तर मनी म्युल्स म्हणजे काय, जे लोक स्कॅमर्सनं स्वतःचे बँक खाते किंवा सिम कार्ड वापरू देतात त्यांना 12 फटक्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. एवढं फारसं महत्त्वाचं नाही, पण मनी म्युल्स या अनुषंगाने तुम्हाला एक संकल्पना काय या बाबी लक्षात आल्या पाहिजे. पुढचं काय, म्युल्स या शब्दाचा अर्थ होतो ना गाढव किंवा गधा. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. चीनचे तंत्रज्ञान आणि विक्रम. आता हे चीन तंत्रज्ञानामध्ये खूप पुढे गेलंय. त्या अनुषंगाने जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा जो आहे तो तियानशान शेंगली बोगदा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याची लांबी सुद्धा जर तुम्हाला लक्षात ठेवता आली तर त्याचा प्रयत्न करा. 22.13 किलोमीटर त्याची लांबी असणार आहे. तियानशान शेंगली बोगदा या अनुषंगाने त्याचं नाव सुद्धा आणि लांबी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. कसं लक्षात ठेवायचा हा आकडा, याच्यामध्ये 1, 2 आणि 3 एवढेच आकडे, 4, 5, 6 अशा आकडेने या अनुषंगाने 22.13 लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जिथं पण आकडा येतो तिथं आपण काहीतरी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला ते लॉंग टर्ममध्ये लक्षात राहणार आहे. मॅगलेव रेल्वेबद्दल काय सांगतात ते, 2 सेकंदात 700 किलोमीटर प्रति तास एवढा वेग त्या ट्रेनने गाठला आणि जपानचा 603 किलोमीटर प्रति तासचा जो विक्रम होता तो या चीनच्या मॅगलेव ट्रेनने मोडलेला आहे. पुढे काय सांगतात ते, जो तियानशान शेंगली बोगदा आहे तो उरुमकी आणि कोरला दरम्यानचा प्रवास 7 तासावरून 3 तासावर आता आणणार आहे. 3000+ मीटर उंचीवर आणि -42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, बोगद्याची लांबी आणि बोगदा कोणता आहे एवढ्याच 2 बाबी लक्षात ठेवल्या तरी चालेल. पुढे आता आपला भारत देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी 3 देशांचा दौरा केला. ते तिन्ही देश महत्त्वाचे. एक तर त्याचं नाव पाठ करायचं, जिओ नावाची इथं ट्रिक लिहून घ्यायची. जे फॉर जॉर्डन येतं, ई फॉर इथोपिया येतं आणि ओ फॉर तुमचं ओमान असं येणार आहे. आता हे जे देश आहेत मॅपवरती कुठे कुठे येतात ते मी तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवरती सुद्धा टाकलं होतं. एकदा इथे सुद्धा मी तुम्हाला ते दाखवून देतो. जॉर्डन हा जो देश आहे तुमचा तो इस्रायलचा शेजारी आहे आणि तुम्ही जो मृत समुद्र जॉग्रफीमध्ये वाचता, डेड सी आपण त्याला म्हणतो, ज्याची की क्षारता खूप जास्त आहे, तर हा डेड सी सँडविच आहे 2 देशामध्ये, इस्रायल आणि जॉर्डन. असा प्रश्न UPSCला त्यांनी विचारलेला होता. या अनुषंगाने तुम्हाला जॉर्डन देशाचं लोकेशन वर्ल्ड मॅपवरती कुठे आहे हे लक्षात आलं पाहिजे. आता मोदीजी इकडे गेले म्हणजे निश्चितपणे काहीतरी ॲग्रीमेंट करणारे, काहीतरी पुरस्कार ते घेऊन येणारे. ठीक आहे, तर जॉर्डन देशाचं लोकेशन इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मोदीजींनी जिओमधला जो आहे इथोपिया तिथे व्हिजिट केलं होतं. इथोपियाचं लोकेशन कुठे येतं, हा जो वाला तुम्हाला दिसतोय हा रेड सी आहे. ठीक आहे, रेड सी कशाला कनेक्ट करतो, इकडं तुमचा अरेबियन सी आहे आणि तिकडं तुमचा मेडिटेरियन सी आहे, तो त्याला कनेक्ट करतो. म्हणजे आपल्याला युरोपचा जर ॲक्सेस घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या रेड सीमधून जावं लागतं, किंवा गल्फ कंट्रीचा जर ॲक्सेस घ्यायचा असेल तर रेड सीचा ॲक्सेस खूप महत्त्वाचा आहे. इथोपियाचं लोकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे. याला हा जो भाग आहे तुमचा हा गेंड्याच्या शिंगासारखा दिसतो म्हणून याला हॉर्न ऑफ आफ्रिका असं म्हणलं जातं. हा जो इथं देश दिसतोय तुम्हाला तो सोमालिया नावाचा आहे आणि या सोमालिया देशामध्ये गृहयुद्ध सध्या चालू आहे. ठीक आहे, जसं पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानची वेगळी मागणी आहे, सेम प्रकारे सोमालीमध्ये सोमालीलँडची मागणी होती आणि त्यांनी मला वाटतं 2003 मध्ये तो वेगळा देश जाहीर केला होता. आणि आता रिसेंटली इस्रायलने त्या सोमालीलँडला वेगळा देश आहे म्हणून अशी अधिकृत मान्यता दिलेली आहे. इथे खाली मॅपमध्ये ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा जो देश होता जिथे मोदीजी यांनी व्हिजिट केली तो देश होता ओमान. ठीक आहे, कुठे येतो तो तुमचा गल्फ ऑफ आयडेन आणि इथं पर्शियन गल्फ तुम्हाला दिसतंय. पर्शियन गल्फमध्ये तुम्हाला हा देश दिसत आहे ओमान. एवढं तुम्हाला त्याचं लोकेशन 3 देशांचे लक्षात ठेवायचे आहे. सोमालीलँड सुद्धा कुठे येतं, सोमाली, हे सर्व आपण इथे डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, जॉर्डनमध्ये गेले. राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झालेली होती आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं, वेरुलेनी आणि पेट्रा तिथला जो पण वारसा आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट्स आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, हेरिटेज साईट जी आहे पेट्रा नावाची, तर यांच्यामध्ये ट्विन सिस्टर हा करार त्यांनी केलेला आहे. तर तुम्हाला ते विचारू शकता की पेट्रा हे ठिकाण कुठे येतं, तर ते जॉर्डनमध्ये येतं. एवढं मात्र लक्षात ठेवा. इथोपिया, मोदींचा पहिलाच इथोपिया दौरा होता. निशाने इथोपिया हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना तिथे प्रदान करण्यात आला आणि संबंधांना रणनीतिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. हे रणनीतिक भागीदारीचा दर्जा एवढा फारसं महत्त्वाचा नाही, जो पुरस्कार देण्यात आला तो महत्त्वाचा आहे. पेट्रा कुठे, जॉर्डनमध्ये. आणि ओमान, राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण झाली होती. ऑर्डर ऑफ ओमान सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. कोणा, मोदीजी यांना तो प्रदान करण्यात आला आणि सेपा नावाचा मुक्त व्यापार करारावरती स्वाक्षरी करण्यात आली.
राज्यसेवा दिन 2024ला त्यांनी प्रश्न विचारला होता की ह्या महिन्यामध्ये भारत देशाने कोणासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं. तर या स्वरूपाचा प्रश्न करंट अफेअरमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो की सेपा मुक्त व्यापार कोणत्या देशासोबत करण्यात आला. तो ओमानसोबत करण्यात आला. पुढे आहे महत्त्वाचे जागतिक निर्देशांक आणि परिषदा. याच्यामध्ये ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिस्क इंडेक्स आहे 2025चा. याच्यामध्ये भारताचं जे स्थान आहे ते 104 क्रमांकाचं आहे. 1 नंबरला कोण आहे? स्वित्झर्लंड आहे आणि सर्वात शेवटी लेबनॉन आहे. म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर स्वित्झर्लंड हे सर्वात सेफ कंट्री आहे आणि सर्वात असुरक्षित जर म्हटलं तर लेबनॉन कंट्री येते. लेबनॉन हा देश तिथं इस्रायलच्या आसपासच कुठेतरी येतो. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिस्क इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक मात्र तुम्हाला पाठ करायचा आहे. या बाबी तुम्ही जेव्हा वर्कबुक लिहिसाल त्याच्यामध्ये तुमच्या अधिक योग्य पद्धतीने त्या गोष्टी तुमच्या पाठ होणार आहे. पुढे फार महत्त्वाची न्यूज आहे. WHO याची पारंपरिक औषध परिषद झाली 2025ला, जी नवी दिल्ली इथं झाली. पहिला प्रश्न तर हाच तुमचा फ्रेम होतो की WHOची तुमची पारंपरिक औषध परिषद कुठं झाली, तर ती नवी दिल्ली इथं झाली. आणि त्याच्यानंतर त्याची थीम ते तुम्हाला विचारू शकता. तर त्याची थीम ही भली लांबलचक आहे, पण इथे मी तुम्हाला 2 कीवर्ड पाठ करण्यासाठी देतो. रिस्टोरिंग बॅलन्स हे त्याचे कीवर्ड होते. आता WHO बद्दल काही स्टॅटिक बाबी जर सांगायच्या झाल्या तर त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. एक सेकंड. WHO बद्दल काही स्टॅटिक महत्त्वाच्या बाबी ज्या की तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. WHOची, त्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, त्याची स्थापना कधी झाली होती? 7 एप्रिल 1948ला त्याची स्थापना झाली होती. आता हा जो 7 एप्रिल आहे तर त्या 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करतो. जागतिक आरोग्य दिन. 5 जूनला कोणता दिन आपण साजरा करतो ते तुम्हाला मला सांगायचं आहे. ठीक आहे. याचं जे हेडक्वार्टर आहे, हेडक्वार्टर कुठे आहे त्याचं? जिनिव्हामध्ये आहे. जिनिव्हा कुठे येतं? तुमचं स्वित्झर्लंडमध्ये ते येतं. एवढ्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहे. जर सध्या याचे तुम्हाला डायरेक्टर जनरल जर लक्षात ठेवायचे असेल तर टेड्रोस आधानॉम गेब्रियसस असं त्यांचं नाव आहे. खूप डिफिकल्ट नाव आहे. नाही लक्षात ठेवलं तरी काही इश्यू नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब कोणती आहे? हे जे तुमचं WHO आहे तर याचं दक्षिण पूर्व आशियाचे प्रादेशिक कार्यालय, त्याला आपण रिजनल हेड ऑफिस म्हणतो, ते नवी दिल्लीमध्ये आहे. हे तुमचं नवी दिल्लीमध्ये आहे. आता काही जणांना असं वाटू शकतं की हे खूप डीपमध्ये चाललंय, तर डीपमध्येच अभ्यास करावा लागतो जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर. वरवरचा अभ्यास केला तर 1-2 मार्कांनी नेहमी तुम्ही गंडत असतात, त्याच्यामुळे डीपमध्ये अभ्यास करायची सवय लावा. महत्त्वाची बाब काय होती? पारंपरिक औषध परिषद कुठं झाली? तर ती नवी दिल्लीला झाली आणि त्याची थीमचे 2 शब्द तुम्हाला पाठ करायचे, रिस्टोरिंग बॅलन्स. याच्यामध्ये दिल्ली घोषणापत्र स्वीकारलं असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की दिल्ली घोषणापत्र हे कशाबद्दल आहे? तर ते पारंपरिक औषधाबद्दल आहे. आता पारंपरिक औषध या शब्दाचा अर्थ काय होतो? आता तुम्ही कन्सिडर करा की जेव्हा पण तुम्हाला पोळतं तर सर्वात पहिले तुम्ही काय करता? त्याच्यावरती कोरपड लावायचा प्रयत्न करता, किंवा तुम्हाला डॅन्ड्रफ वगैरे झालं तर तुम्ही कोरपड लावणं किंवा मग ते कांदाचं ज्यूस त्याच्यामध्ये लावणं, तर याला आपण काय म्हणतो? याला आपण पारंपरिक औषध असं म्हणतो. ठीक आहे. पुढचं जे आहे तर UNAOC याची 11वी बैठक रियाद इथं झाली. मानवतेसाठी संवादाची 2 दशके अशी त्याची थीम होती. पुढे भ्रष्टाचार विरोधी परिषद कुठं झाली? तर ती दोहा, कतर इथं झाली. आणि दोहा घोषणापत्र 2025 याचा त्याच्यामध्ये त्यांनी स्वीकार केलेला आहे. प्रश्न कसा येऊ शकतो? भ्रष्टाचार विरोधी परिषद कुठं झाली? ती दोहाला झाली. कबीरच्या दोहामध्ये त्यांनी काय संदेश दिलाय? भ्रष्टाचार विरोधी संदेश दिलाय. या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ज्या पण मेमरी हिंट मी तुम्हाला सांगतो त्या नोट्समध्ये ही जी तुम्हाला रिकामी जागा इथं दिली तिथे त्या लिहून घ्यायच्या. रिव्हिजन करताना त्या गोष्टी तुम्ही वाचणार आहे आणि लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहणार आहे. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो जोड्या लावामध्ये की दोहा घोषणापत्र हे कशाबद्दल होतं? तर ते घोषणापत्र हे तुमचं भ्रष्टाचार विरोधी होतं. दिल्ली घोषणापत्र कशाबद्दल होतं? पारंपरिक औषधांबद्दल होतं. या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. पुढे ऑपरेशन
हॉक आय स्ट्राईक त्यांनी दिलंय. तर सिरियामध्ये जे सिव्हिल वॉर चालू आहे, तर तिथे या सिरियामध्ये आयसिसचे जे ठिकाण आहे, तिथं त्यांनी हल्ला केला. कोणी अमेरिका आणि जॉर्डनचे जे हवाई दल आहे त्यांनी हल्ला केला आणि त्यालाच त्यांनी ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक असं नाव दिलेलं होतं. फारसं काही महत्त्वाचं नाही. पुढे आहे चीनचा जस्टिस मिशन 2025. आता हे जस्टिस मिशन यांनी फक्त फॅन्सी नाव दिलं. करणार काय आहे याच्यामध्ये ते, जो छोटासा देश आहे तायवान, तर त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न या चीनने या जस्टिस मिशनमध्ये केलेला आहे. याच्यामध्ये मिलिटरी एक्सरसाइज वगैरे असणार आहे. पुढे आहे इंटरपोलचं ऑपरेशन थंडर. हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सहभाग कोणाचा आहे? इंटरपोल हे मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण बघितलं. त्याच्या अध्यक्ष फ्रान्सचा एक व्यक्ती आहे लुकास. या अनुषंगाने मी तुम्हाला ते लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. लुक म्हणजे काय, तो आता याच्यावरती लुक करणारे जे पण क्राईम वगैरे होतात त्याच्यावरती. तर इंटरपोल या शब्दाचा अर्थ इंटरनॅशनल पोलीस या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं सांगितलं होता. आणि भारतामध्ये त्याची एजन्सी कोणती? सीबीआय. एवढ्या बाबी लक्षात ठेवा. ऑपरेशन थंडर कशा संदर्भात आहे, तर याच्यामध्ये सहभाग आहे इंटरपोल आणि वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशनचा. उद्देश काय? अवैध वन्यजीव आणि वनस्पती तस्करी विरुद्ध हे अभियान आहे. सर्वात महत्त्वाचा याचा उद्देश आहे. आणि नंतर याच्यामध्ये सहभाग कोणाकोणाचा आहे, एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कामगिरी काय? 134 देशांच्या सहभागातून 30,000 तस्करी केलेल्या प्राण्यांची सुटका करणं. पुढे सोमालिलँड नवीन देश म्हणून मान्यता दिली इस्रायलनं. हे आत्ता मी तुम्हाला मॅपवरती एक्सप्लेन केलेलं होतं. आणि इस्रायल असा या सोमालिलँडला मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे. पार्श्वभूमी काय आहे त्याच्यामध्ये? 1991 मध्ये सोमालियापासून स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. तर 1991 हा तो इयर होता. हे ते वर्ष होतं. मी तुम्हाला आत्ता बोलताना मॅपमध्ये एक्सप्लेन करताना 2003 बोललो होतो, जे की चुकीचं आहे. इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सोमालिलँडची राजधानी कोणती आहे? हरगेसा. आणि चलन कोणतं असणार आहे? सोमालिलँड शिलिंग हे त्याचं चलन असणार आहे, करन्सी असणार आहे. आता ब्रिक्स शिखर परिषद आहे, फार महत्त्वाची. याची 2026ला म्हणजे 18वी शिखर परिषद कुठं होणार आहे, तर ती भारताकडे त्यांनी ती सोपवण्यात आलेली आहे. कार्यकाळ काय? भारत 1 जानेवारी 2026 पासून अध्यक्षपद ह्या ब्रिक्स शिखर परिषदेचं भूषवणार आहे. तर यजमानपद भारताने यापूर्वी कधी कधी घेतलंय, तर 2012, 2016 आणि 2021 मध्ये भारताने याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. सदस्यत्व विस्तार याच्यामध्ये टोटल आता 11 मेंबर झालेले ब्रिक्समध्ये. ब्रिक्सचा फुल फॉर्म जर तुम्हाला सांगायचा झाला, ब्रिक्स हे ब्राझील येतं, रशिया येतं, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. आता सुरुवातीला याच्यामध्ये ब्राझील नव्हतं, मला वाटतं नाही सॉरी, याच्यामध्ये साऊथ आफ्रिका नव्हतं आणि ब्राझील पण नव्हतं. ठीक आहे, नाही सॉरी, ब्राझील होतं, याच्यामध्ये साऊथ आफ्रिका नव्हतं. ब्रिक होतं ते सुरुवातीला, फक्त साऊथ आफ्रिका नंतर ॲड करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर याचा जो शिखर परिषदांचा क्रम आहे ते सुद्धा मी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. पहिले तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वात पहिले 18वी शिखर परिषद कुठे झाली? ही भारतामध्ये झालेली आहे. हा, तर याची 11वी, 12वी, 13वी, 14वी, 15वी ही जी शिखर परिषदा होत्या, तर याचा जो क्रम आहे तो त्याच्या नावासारखाच आहे, म्हणजे ब्रिक्स. ठीक आहे, बी फॉर ब्राझील 2019ला ती शिखर परिषद झाली होती. आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. त्याच्यानंतर मात्र 16 आणि 17ला थोडासा चेंज झाला. ब्राझील आणि रशियाने त्याची जी जागा आहे तर ती चेंज केली. रशिया सुरुवातीला गेलं, ब्राझील नंतर गेलं, इंडिया मात्र त्याच्या जागीच आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, या क्रमाने तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. आता हे 11 कसं लक्षात ठेवायचं ना, हा सुरुवातीचा आकडा लक्षातच घेऊ नका, म्हणजे एक लक्षातच घेऊ नका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं जर लक्षात ठेवलं तुम्ही, तर 11 पासून 18 पर्यंत तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. कसं? सुरुवातीचे 5 हे तुमचे क्रमाने आहे. ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. 2019 पासून त्याची सुरुवात करायची, कोविडच्या इयर पासून. कोविड 2020ला आला होता ऍक्च्युली. ठीक आहे, तर 2019 पासून त्याची सुरुवात करायची ब्रिक्स. त्याच्यानंतर 16 आणि 17ला इंटरचेंज करायचं रशिया आणि ब्राझीलमध्ये. 18 3 नंबरला इंडिया हा तुमचा त्याच्या जागी असणार आहे 2026ला. एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. हा, याच्यामध्ये कोणकोणते सदस्य नंतर ऍड करण्यात आले? इजिप्त आहे, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, UAE हे सामील झालेले. आणि 11वा सदस्य कोणता आहे? तर इंडोनेशिया हा ब्रिक्सचा 11वा सदस्य आहे. एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. आता आसियान संदर्भात एक न्यूज आहे. आसियान भारत पर्यटन वर्ष 2025 हे वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की आसियान भारत पर्यटन वर्ष म्हणून कोणतं वर्ष घोषित करण्यात आलं, तर ते 2025 हे वर्ष आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर्यटन विनियम कार्यक्रम 2025
गुवाहाटी आसाम इथं आयोजित करण्यात आला होता. काही पण झालं की गुवाहाटीला जातात, त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. गुवाहाटीचं जे विमानतळ आहे, तर त्या अनुषंगाने सुद्धा एक न्यूज पुढे आपल्याला येणार आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत. आसियानबद्दल जर काही स्टॅटिक बाबी आपल्याला जर जाणून घ्यायची असेल, तर आसियानची स्थापना ही 1967ला झाली होती. बँकॉक डिक्लेरेशनद्वारे याची स्थापना झालेली होती आणि आसियानचं मुख्यालय कुठे आहे? जकार्ता, इंडोनेशियामध्ये येतं ते. तिथं त्याचं आसियानचं हेडक्वार्टर आहे. हे असले प्रश्न तुमचे राज्यसेवा मेन्सला येत होते. आता सुद्धा कंबाईनला रँडमली कधीतरी ते एखादा प्रश्न याच्यावरती टाकून देतात. मला वाटतं कंबाईन पूर्वला त्यांनी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे, तर त्याचा फुल फॉर्म विचारलेला होता, की ही जी ऑर्गनायझेशन आहे IAEA, ही जी ऑर्गनायझेशन आहे ही कशाच्या संदर्भात आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला होता. तर ही जी ऑर्गनायझेशन आहे ती ऑटोमिक एनर्जीच्या संदर्भात आहे असा प्रश्न कंबाईन पूर्वला आलेला होता. त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला स्टॅटिक बाबी लक्षात घ्यायच्या आहे. 11वा सदस्य अजून हा झालेला नाही. तिमोर लिस्ते हा सदस्य होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. सध्या तो निरीक्षक आहे, तो अजून सदस्य झालेला नाही. आता हे आसियानचे जर 10 देश आपल्याला पाठ करायचे असेल, आसियानमध्ये 10 देश आहेत, तर ते कसे लक्षात ठेवायचे त्याची एक ट्रिक आहे. त्याला आपण टीव्ही क्लिप ऑफ MBBS असं लक्षात ठेवलेलं आहे. टीव्ही क्लिप ऑफ MBBS कसं लक्षात ठेवायचं? T फॉर थायलंड येईल, V फॉर व्हिएतनाम, C फॉर कंबोडिया, L फॉर लाओस, I फॉर इंडोनेशिया, P फॉर फिलिपाईन्स, M फॉर मलेशिया, B फॉर बुर्मा. बुर्मा म्हणजे काय? त्याला आपण म्यानमार असं म्हणतो. ठीक आहे. याच्यापूर्वी आपण म्यानमारला ब्रह्मदेश असं म्हणायचो किंवा बुर्मा असं त्याचं नाव होतं. या अनुषंगाने बी लक्षात ठेवायचं. पुढचं बी मध्ये तुमचं ब्रुनई आहे आणि एस फॉर सिंगापूर. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? जकार्ता, इंडोनेशिया इथं आहे. टीव्ही क्लिप ऑफ MBBS हे मात्र तुम्हाला आता लक्षात राहायला पाहिजे. बघा, राज्यसेवा पूर्वला त्यांनी 5 आईज अलायन्सवरती प्रश्न विचारला होता. त्याचे देश त्यांनी डायरेक्ट विचारले होते. त्या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी पाठ करायच्या आहेत. आता सार्कला 40 वर्ष पूर्ण झाली. याची स्थापना कधी झाली होती? 1985. ढाकाला याची स्थापना झालेली होती. ठीक आहे. मुख्यालय कुठे याचं? काठमांडू, नेपाळ इथं आहे आणि सदस्य याच्यामध्ये एकूण 8 सदस्य आहे आणि ही अशी ऑर्गनायझेशन आहे जिथं की पाकिस्तान आणि इंडिया दोन्ही पण एकाच ऑर्गनायझेशनमध्ये मेंबर आहेत. आणि जेव्हा पाकिस्ताननी काही काड्या केल्या, म्हणजे पठाणकोटचा हल्ला असू द्या किंवा उरीचा हल्ला असू द्या, तर त्याच्यानंतर याच्या सभाच झाल्या नाही. ठीक आहे. तर त्या सध्या म्हणजे ही याला आपण म्हणतो ना की मेलेली संघटना असं त्याला म्हणलं जातं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. तर सार्कमध्ये पाकिस्तान आणि इंडिया दोन्ही पण आहे. अफगाणिस्तान हा त्याचा 8वा सदस्य होता. एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे काय? सामाजिक आणि सांस्कृतिक काही घडामोडी आहे. रेडिओ सिलोन स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आणि हे आशियातील पहिलं रेडिओ केंद्र आहे. आता हे रेडिओ सिलोन कुठं आहे? एकदा सर्च करतो. श्रीलंकामध्ये आहे ते नोट करून ठेवा. ते देश विचारू शकता याच्यामध्ये की आशियामधलं सर्वात पहिलं रेडिओ केंद्र हे कोणत्या देशामध्ये होतं? तर रेडिओ सिलोन. सिलोन ठीक आहे. सिलोन एक सेकंड. श्रीलंकाचं जुनं नाव सिलोन होतं. ठीक आहे. त्याचा उच्चार कसे करतात मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण सिलोन हे त्याचं जुनं नाव होतं, अशी त्याची स्पेलिंग होती. एवढं मात्र लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढे वर्ड ऑफ द इयर. आता काही डिक्शनरी आहे. ऑक्सफोर्ड झाली, त्याच्यानंतर अजून एक डिक्शनरी आहे तुमची मेरियम वेबस्टर. तर याचे दरवर्षी ते एक वर्ड ऑफ द इयर डिक्लेअर करतात. त्या अनुषंगाने ऑक्सफोर्डचा कोणता शब्द आहे? रेजबेट नावाचा शब्द आहे. रेजबेट या शब्दाचा अर्थ काय होतो? क्रोध किंवा संताप पसरवणारा इंटरनेट मजकूर. ठीक आहे. तुम्ही अशी एखादी पोस्ट करता की ज्याच्यापासून जाळ लागणार आहे, त्याला रेजबेट असं म्हटलं जातं. तर हा ऑक्सफोर्डचा वर्ड ऑफ द इयर आहे. त्याच्यानंतर मेरियम वेबस्टर जो आहे, तर त्यांचा वर्ड ऑफ द इयर कोणता आहे? स्लॉप नावाचा. स्लॉपचा अर्थ काय होतो? लो क्वालिटी डिजिटल कंटेंट. ठीक आहे. या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पुढे आहे पॅन्टॉन कलर ऑफ द इयर. क्लाउड डान्सर आहे, फार काही महत्त्वाचं नाही. ऑस्ट्रिया हा जो देश आहे, तिथे 14 वर्षाखालील मुलांसाठी शाळांमध्ये हेडस्कार्फवरती त्यांनी बंदी घालणारा कायदा मंजूर केलेला आहे. कोणता देश आहे तो? ऑस्ट्रेलिया नाही आहे, ऑस्ट्रिया हा शब्द आहे. आत्ता रिसेंटली त्यांनी मला वाटतं राज्यसेवा पूर्व 2022ला असा एक प्रश्न विचारला होता आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये की असा कोणता देश आहे की ज्यांनी त्यांच्या ज्या चलनी नोटा आहे, ठीक आहे, जी करन्सी आहे त्याच्यावरून ब्रिटनची जी राणी तर तिचं चित्र हटवलं. तर त्याचं उत्तर ऑस्ट्रेलिया असं होतं. त्याच वर्षी त्यांनी SBIची
नाही सॉरी, त्यांनी असा एक प्रश्न विचारला होता की सिडनीमध्ये कोणत्या बँकेची शाखा उघडण्यात आली, तर त्याचं उत्तर SBI होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती तुमचे प्रश्न येणार आहे. ते राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या किंवा मग तुमची सरळ सेवा असू द्या, प्रश्न येणार आहेत. आत्ता मला वाटतं त्यांनी महिला बालविकासचा पेपर झाला सरळ सेवामध्ये, तिथं त्यांनी USAचं एक जे डिफेन्स सिस्टम आहे तर त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामध्ये लॉजिक लागतो, तो सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल एखाद दिवशी. पुढचं आहे आपलं तंत्रज्ञान आणि अर्थकारण. त्याच्यामध्ये डिजिटल दिरहम, ठीक आहे, तुमची जी करन्सी आहे तर ती हार्ड करन्सी आहे. आपण प्लास्टिक करन्सी सुद्धा म्हणतो, जे आपले कार्ड वगैरे आहेत तर त्याला प्लास्टिक करन्सी आपण म्हणतो. त्या अनुषंगाने डिजिटल दिरहम, डिजिटल करन्सी सुद्धा आली आहे. तर UAEच्या सेंट्रल बँकेने अधिकृत कायदेशीर चलन म्हणून घोषित केलेलं आहे. कशाला? डिजिटल दिरहमला. हे कोणत्या देशाचं चलन आहे असा जर प्रश्न आला तर युनायटेड अरब इमिरेट्स, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिली प्लास्टिक नोट ओमानने जाहीर केली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओमानला आताच मोदीजींनी भेट देऊन आले, त्याच्यामध्ये त्यांनी प्लास्टिक नोटा इकडे घेऊन आले. या अनुषंगाने काहीतरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ग्लोबल AI व्हायब्रन्सी इंडेक्स 2025 याच्यामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. मग भारताच्या समोर कोण कोण असणार आहे, तर बट ऑब्वियस गोष्ट आहे, 1 नंबरला तुमचा US असणार आहे, 2 नंबरला चायना आहे आणि 3ऱ्या नंबरला इंडिया. पुढे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये काही वन लाईनर आहेत. जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाजाकी कारिवा हा कुठे सुरू करण्यात आला? जापानमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. व्हिक्टोरिया विद्यापीठ आहे ऑस्ट्रेलियाचं, तर यांनी गुरुग्राम येथे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन केलेलं आहे. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की भारतातील गुरुग्राम येथे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणारं ऑस्ट्रेलियातलं कोणतं विद्यापीठ आहे किंवा कोणत्या देशाच्या विद्यापीठाने ते स्थापन केलं? तर ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ, या दोन्ही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता हे जे व्हिक्टोरिया विद्यापीठ आहे ना, ते जगामध्ये खूप फेमस आहे. कशासाठी? ब्लॉक मॉडेल शिक्षण पद्धतीसाठी. आता ही ब्लॉक मॉडेल शिक्षण पद्धती काय असते? एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे ट्रॅडिशनल शिक्षण पद्धती, म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो तर सकाळी गणिताचा विषय असायचा, त्याच्यानंतर इतिहासाचा विषय असायचा, ब्रेक व्हायचा, त्याच्यानंतर तुमचा भूगोलाचा विषय, मग तुमचा सायन्स, ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला एका दिवशी 5-5, 6-6 सब्जेक्ट शिकवले जातात. आता सुद्धा ही ट्रॅडिशनल पद्धत भरपूर साऱ्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा मग इतर ठिकाणी सुद्धा लागू असते. ZP मध्ये भरपूर सारे शिक्षक असतील जे आपल्या बॅचला असू शकतात, तर त्यांना सुद्धा माहिती आहे ह्या पद्धतीने शिकवल्या जातात. ही झाली तुमची ट्रॅडिशनल पद्धत. आता ब्लॉक मॉडेल शिक्षण पद्धती काय असते? याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करा, फॉर एक्झाम्पल वर्षाचे 12 महिने ते शिकवणार आहे आणि त्यांच्याकडे 4 विषय, तर 4 विषय असतील तर ते 3-3चे ब्लॉक करतात, ठीक आहे. 3-3 महिन्यांचे ब्लॉक करतात. हे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय, तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. आता 4 विषय ना, तर पहिले 3 महिने ते एकच विषय शिकवणार, दुसऱ्या 3 विषयामध्ये दुसरा विषय शिकवणार आणि नंतरच्या थर्ड पार्टमध्ये ते तिसरा विषय शिकवणार, चौथ्या ह्याच्यामध्ये चौथा विषय शिकवणार. आता हा 3 महिन्यामध्ये ते पूर्ण विषय शिकून कंप्लीट करणार, त्याची परीक्षा सुद्धा घेणार आणि याच्यामध्ये त्यांना जाणून आलं की जे विद्यार्थी आहे तर त्यांचा सक्सेस रेशो वाढलेला आहे. तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा ही ब्लॉक मॉडेल शिक्षण पद्धती तुम्ही कशी उपयोगात आणू शकता? डेली अभ्यास करताना तुम्ही एकच विषय हाताळला पाहिजे आणि एक विषयासोबत तुम्हाला डेली अर्धा ते 1 तास करंट अफेअर करायचं आहे, ठीक आहे. 2 विषयांपेक्षा जास्त तुम्हाला करायचं नाही. मी याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला फ्लो स्टेट काय असते ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही ब्लॉक मॉडेल शिक्षण पद्धती काय असते याचा वापर तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा करायला हवा, ठीक आहे. पुढे आहे फिनलँड 2026 पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमारमधील दूतावास ते बंद करणार आहे, ठीक आहे. सुदान, रशियाला लाल समुद्रावर नौदल तळ बांधण्यास परवानगी दिलेली आहे. नायजर, काय सांगतात ते? ऑन्कोसेरसियासिस नष्ट करणारा पहिला आफ्रिकन देश. आता हा आजाराचं नाव खूप डिफिकल्ट आहे. ऑन्कोसेरसियासिस, या 3 त्याचे पार्ट करायचे. ऑन्कोसेरसियासिस या अनुषंगाने लक्षात ठेवा. ह्या आजाराला रिव्हर ब्लाइंडनेस सुद्धा म्हटलं जातं आणि हा जो आजार आहे तर त्याला नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज असं म्हटलं जातं. आता ही जी संकल्पना ही एखाद्या वेळेस तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज ही संकल्पना काय आहे? आपला जो भारत देश आहे तर तो ट्रॉपिकल कंट्री म्हणून आपण गणतो. त्याच्यानंतर आफ्रिकाचा जो पार्ट आहे तो सुद्धा तुमचा याच्यामध्येच येतो, ट्रॉपिकल भागामध्ये येतो आणि इकडे काही कॅरेबियन देश आहेत. बाकी तुमचं युरोपियन युनियन जे आहे तर ते वरती येतं आणि बाकी ऑस्ट्रेलिया जर आपण पकडलं ते सुद्धा तुमचं खाली येतं, ठीक आहे. ट्रॉपिकल भागामध्ये येत नाही. ट्रॉपिकल भागाचं जर तुम्ही जॉग्राफी बघितली तर इथं विषुवृत्तीय भाग आहे, ठीक आहे. इक्वेटर नाही, ट्रॉपिकल भाग आहे.
तर इथे तुमचं आजारांचं प्रमाण खूप जास्त असतं. का? कारण की ट्रॉपिकल भागामध्ये डायव्हर्सिटी खूप जास्त असते, बायोडायव्हर्सिटी. आणि त्या अनुषंगाने जे व्हेक्टर्स असतात, त्याला आपण मच्छर म्हणूया किंवा मग बाकीचे कीटक असू द्या, हे खूप जास्त यांची पैदास असते. त्या अनुषंगाने इथं आजारसुद्धा खूप जास्त असतात. मग झालं काय ना, तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून युरोपियन युनियन म्हणू द्या किंवा USA म्हणू द्या, कॅनडा म्हणू द्या, ज्या फर्स्ट वर्ल्ड कंट्री आपण ज्यांना म्हणतो, बेसिकली त्याच्यामध्ये युरोपच्या कंट्री येतं आणि USA येतं आणि इकडे तुमचं ऑस्ट्रेलिया सुद्धा येतं. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया जरी तुम्हाला खाली साऊथमध्ये वाटत असेल तरी सुद्धा याला ग्लोबल नॉर्थ जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये त्याला नॉर्थमध्येच पकडलं जातं. ग्लोबल साऊथ ही संकल्पना डेव्हलपिंग आणि जे अविकसनशील देश आहेत त्यांच्यासाठी वापरली जाते. ऑस्ट्रेलिया त्याच्यामध्ये येत नाही. तर नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज ही संकल्पना काय आहे? हे जे देश आहेत, युरोपचे देश म्हणू द्या किंवा USA वगैरे म्हणू द्या किंवा ऑस्ट्रेलिया, त्यांच्याकडं यांनी काय केलं? कॉलोनियलिझम केलं. म्हणजे यांनी दुसऱ्या देशात जाऊन व्यापार केला, त्या देशांना त्यांनी तिथे कॉलोनी स्थापन केल्या, त्यांचं एक्सप्लॉयटेशन केलं. याच्यातून त्यांनी पैसा, आपण जी ड्रेन ऑफ वेल्थ ही संकल्पना जी आहे त्या बाबी तुम्ही शिकल्या असाल. पैसा तिकडं नेला, नंतर त्या गोष्टी त्यांनी औद्योगिक क्रांती केली. ठीक आहे. या सर्व गोष्टी म्हणजे बेसिकली त्यांच्याकडे तंत्रज्ञान होता, पैसा होता. त्या गोष्टीतून त्यांनी काय केलं? त्यांच्या देशामध्ये जे आजार आहे तर त्याच्यावरती बेसिकली त्यांनी व्हॅक्सिन वगैरे बनवल्या. प्रायोरिटी त्यांनी त्यांच्या देशाच्या गोष्टींना दिली. आता हे मधले जे देश होते, भारत असू द्या किंवा मग आफ्रिका वगैरे, तर यांना कमी प्रायोरिटी दिली. यांच्याकडे जे आजार आहेत, ट्रॉपिकल नेग्लेक्टेड डिसीज आपण त्याला जे म्हणतो, तर त्या आजारांवरती त्यांनी कधी लस वगैरे बनवली नाही. त्याच्यामुळं तुम्हाला दिसेल की हे देश ते ट्रॅपमध्ये फसलेले. रॅग्नारॉकचं म्हणतो ना की तुम्ही देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. ठीक आहे. ही जी डेफिनेशन आहे ही इथं प्रॉपर पद्धतीने लागू होती. आता विषयांचं विषयांतर होणे त्या अनुषंगाने परत रिटर्न येतो. पण नायजर जो देश आहे तर त्यांनी ऑन्कोसेरसियासिस नष्ट करणारा पहिला आफ्रिकन देश आहे. याच्यामध्ये नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज ही संकल्पना काय येते? बेसिक मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि हा जो आजार आहे तो त्याचा वेक्टर कोणता आहे? ब्लॅक फ्लाईज नावाचा त्याचा वेक्टर आहे. आपल्याला आपल्या MPSC एक्झाम असू द्या किंवा सरळ सेवामध्ये सुद्धा ते तुम्हाला व्हेक्टर किंवा पॅरासाइट विचारतात. त्या अनुषंगाने आपण व्हेक्टर आणि पॅरासाइट सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. त्याची PDF मी इथं आता घेतलेली नाहीये. 2-3 मला तुम्हाला महत्त्वाचे सांगायचे तेवढे तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा. पहिला तुमचा आजार आहे मलेरिया. ठीक आहे. तर याचं व्हेक्टर कोणतं आहे? व्हेक्टर म्हणजे त्याला वाहून नेणारा. ठीक आहे. व्हेक्टर कोणता आहे त्याचा? फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो. आणि याचा पॅरासाइट कोणता आहे? प्लाझ्मोडियम. आत्ता ग्रुप सीच्या पेपरला त्यांनी एक प्रश्न विचारला होता. प्रश्न खूप डिफिकल्ट लेवलचा होता. त्यांनी करंटचा प्रश्न स्टॅटिकच्या अँगलने विचारला. का? कारण मलेरियावरती आत्ता रिसेंटली व्हॅक्सिन डेव्हलप करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी व्हॅक्सिनवरती प्रश्न न विचारता त्यांनी त्याच्या पॅरासाइटवरती प्रश्न विचारलेला होता. त्यांनी प्रश्न हा थोडासा फिरवून विचारला होता की सर्वात घातक याच्यामध्ये पॅरासाइट कोणता असतो? तर त्याचं उत्तर प्लाझ्मोडियम येत नाही, त्याचं उत्तर वेगळं आहे. ठीक आहे. बेसिकली हे प्रश्न तुमचे विचारले जातात, त्या अनुषंगाने लक्षात घ्या. मलेरियाचं आपण बघितलं. त्याच्यानंतर डेंग्यू लिहून घ्या एक. डेंग्यूचं जे व्हेक्टर आहे तर ती सुद्धा तुमची ॲडिस एजिप्टी मॉस्किटो आहे. ठीक आहे. आणि याचा जो पॅरासाइट आहे तो आहे डेंग्यू व्हायरस. डेंग्यू व्हायरस. या दोन बाबी तुमच्या वारंवार पेपरला विचारल्या जातात. बाकीचे जे पण तुमचे व्हेक्टर आहेत आणि पॅरासाइट आहेत तर त्याचा एक टेबल मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करेल आणि त्याच्यावरती तुमचं वर्कबुक असू द्या किंवा MCQ मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुम्ही तो टेबल वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर पुढे आहे डेन्मार्क. आता ही फार काही महत्त्वाची न्यूज नाही. 400 वर्षांची जुनी टपाल वितरण सेवा 30 डिसेंबर 2025 पासून पूर्णपणे त्यांनी डेन्मार्क या देशाने बंद केलेली आहे. पुढे काय? ऑस्ट्रेलिया. 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियावरती बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे? तो ऑस्ट्रेलिया आहे. या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 11 कन्व्हेन्शन आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय व्यापार आणि कार्गो डॉक्युमेंटच्या आधुनिकीकरणासाठी स्वीकारलेला हा करार आहे. हा करार तुम्हाला विचारू शकता ते कशा संदर्भात आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि कार्गो डॉक्युमेंटच्या संदर्भात आहे. या अनुषंगाने गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. एक सेकंड. पुढे भारत नेदरलँड करार आहे. लोथल गुजरात येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या
विकासासाठी भारत आणि नेदरलँडमध्ये करार करण्यात आलेला आहे. इथं न्यूझीलंड वगैरे तुम्हाला वाटू शकतं, पण नेदरलँड हा शब्द तुम्हाला, हा देश तुम्हाला एक्झॅक्टली इथे पाठ करायचा आहे. पुढे आहे भारत लायबेरिया फार्माकोपिया सहकार्यासाठी सामंजस्य करार, या 2 देशामध्ये झाला. 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं झालेला आहे? पंचकुला हरियाणा येथे झालेला. हा प्रश्न विचारला जाण्यासारखा आहे की आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं झाला? पंचकुला हरियाणा येथे तो झालेला आहे. दिल्लीला ज्या ज्या गोष्टी तुमच्या होत नाही त्या गोष्टी तुम्हाला स्पेशली पाठ करायच्या आहे. ठीक आहे. पुढे रशिया. रशियाने जी तुमची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे त्याला जॉईन केलेलं आहे. आणि ही जी तुमची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे ही 2023मध्ये मोदीजींनी लॉन्च केलेलं आहे. याचे हेडक्वार्टर कुठे? दिल्ली इथं आहे. आणि या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये 7 बिग कॅट्स येतात. या 7 बिग कॅट्समध्ये जाग्वार आणि पुमा हे भारतामध्ये आढळत नाही. एवढ्या बाबी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहे. रशिया ह्या अलायन्समधला 19वा सदस्य ठरलेला आहे. पुढे काय आहे? हे मेरियम वेबस्टर आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता राष्ट्रीय घडामोडी आहेत. लेक्चरची जी लेंथ आहे ती ऑलरेडी 45 मिनिटाच्या आसपास गेली. पुढच्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.